राष्ट्रपती झाल्या, कुठल्या महिला पंतप्रधान झाल्या आणि आमच्या रेश्माताई सरपंच असताना एवढा मोठा पराक्रम या देशात करतात। पुन्हा एकदा मी विनंती करेन तरुणांना, क्रिकेट खेळता खेळता जमीन मालकाचा विषय आपण विसरू नये। हे जसं दुतुमचं मैदान आहे असंच प्रत्येक गावामध्ये मैदानासाठी आम्ही लढलं पाहिजे। लोकनेते दिबा पाटलांचा, दत्ता पाटलांचा हा जो जमीन हक्काचा विचार आपण संपूर्ण देशाला दिला पाहिजे। पुन्हा एकदा या दोन्ही सरपंच आणि उपसरपंच या जोडप्याचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि ताईंना सांगतो की ताई सुरुवात आहे। या गावातल्या मैदानात, ग्रामपंचायतल्या मैदानात आपण इथे घडलेला आहात। मला विश्वास आहे की राज्य विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, या लोकसभेत विधानसभेत जाण्याची क्षमता इथल्या आगरी कोळी ओबीसी महिलांमध्ये आहे आणि आपल्याकडून ही अपेक्षा मी ठेवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम। धन्यवाद राजाराम पाटील साहेब। क्रिकेटच्या मैदानावरती मैदानं अबाधित ठेवायची असतील तर आपल्याला रस्त्यावरती उतरायला हवं। MH46 BZ 6449 6449 गाडी मालक प्लीज तात्काळ आपली गाडी बाजूला घ्यायची आहे। इकडे एक झटका लागतोय ना लागतोय तो लगेचच आपल्या बॅटचा तोंड उघडला। एक चौकारानं स्वतःचं खातं उघडलं, संघाचं खातं उघडलं। धावसंख्या धावपटलावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-4। 6449 MH46 BZ 6449 6449 गाडी मालक आपल्याला वारंवार सूचना दिली जाणार नाही। प्लीज आपण आपली गाडी बाजूला घ्यायची आहे। सेकर ऑन ट्रॅक, गोलंदाजी मार्कवर, शॉर्ट फुल टॉच चेंडू अगदीच आपल्या बॅटची कडा घेतोय। सेकंड स्लीप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक करतोय मात्र चुकी। तोपर्यंत पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण करतायत। या 2 धावसंख्येवरती धावसंख्या वधारली जातोय। धावसंख्या धावपटलावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-6च्या घरात। प्रत्येक ज्या वेळेला मैदानावरती आला असं वाटलं होतं पहिलाच फटका उतुंग भरारी घेणारा आपल्या बॅटमधून दाखवला, परंतु लॉंग ऑन कडे असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं केली नाही चूक, घेतला झेल आणि संपवला प्रतीकचा खेळ। प्रतीकाला बॅक टू पॅव्हेलियन, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन गेलेला फलंदाज दीपेश मयूर या वेळेला मात्र आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय। दीपेश सलामीला आलेला, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला दिशा दिली, तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली। एक चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावपटालावरती दिसतोय 7च्या घरामध्ये। 1 चौकार, 1 दुहेरी आणि 1 एकेरी अशा 7 धावसंख्या धावपटालावरती। प्रतीक मात्र आला बॅक टू पॅव्हेलियन। संपूर्ण संघाची मदार आता मयूर आणि दीपेशच्या खांद्यावरती, मात्र तेवढाच मातब्बर गोलंदाजी मार्कवरती असणार शेखर पाटील, दागती जुई टीमचा, रांजणपाडा टीमचा। फुल टॉच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला भिरकावून दिला, चेंडू गेला 1 बाउन्स, बाउंड्री आहे। आपल्या बॅटमधून एक पॅरलल षटकार बॅटमधून लगावला गेला। धावसंख्या झपकन वधारली गेली। धावसंख्या धावपटलावरती 1-13। BZ 6449 या गाडी मालकाला विनंती असेल की आपण लगेचच आपल्या गाडीपाशी पोहोचायचं आहे। अनेक गाड्यांना अडथळा निर्माण करून ट्रॅफिक जाम झालेले आहे। गाडी क्रमांक 6449 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय मयूर। पुन्हा एकदा यॉर्कट करण्याचा प्रयत्न। या वेळेला मात्र 4 चेंडू जर आपण बघितले सुशांत, तर 4ही चेंडू यॉर्कट म्हणजे शॉर्ट फुल टॉच चेंडू, बॅट फुटला चेंडू देताना दिसतोय शेखर। या षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच आणि 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 1-14च्या घरात। थँक्यू पंडित सर। या ठिकाणी नेक्स्ट मॅच संस्कार एंटरप्राइजेस गावदेवी गावठाण विपक्ष बहिरनाथ बेलपाडा, दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा पहिला कॉल असेल। आपण या ठिकाणी समालोचकाशी संपर्क साधून टी शर्ट घेऊन जायचं आहे। ओटू पंडित सर। कार्यक्रमातून सन्माननीय मान्यवर सन्माननीय वैजनाथ दादा ठाकूर कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत। त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती सौ कुंदाताई वैजनाथ ठाकूर कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत। आपला अमूल्य वेल आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक संस्थेसाठी दिलात, नवे तर आपल्या गावासाठी दिलत आणि म्हणूनच गावाचं गाव पण टिकवून ठेवण्यासाठी आपली असणारी आत्मीयता आज या आपल्या उपस्थितीतून जाणवली। मी आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक संस्थेच्या वतीनं कुंदाताई वैजनाथ ठाकूर व त्याचबरोबर वैजनाथ दादा ठाकूर आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। चला घेऊन चलतोय मैदानावरती दुसरा षटक घेऊन येणार गोलंदाजी मार्कवरती 10:10 बरोबर या सामन्याला सुरुवात झाली। 10:35 हा सामना पूर्णत्वाला जाणं गरजेचं आहे। हा सत्र
पूर्णत्वाला जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निहाल डीजेच्या माध्यमानं वेगवेगळ्या ध्वनिफिती इथं संचलित केल्या जात आहेत. इथं पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मयूर येणार फलंदाजी मार्कवरती, तर गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज रांजणपाडा टीमकडून पाहायला मिळतोय प्रितेश पाटील. पंचांच्या डाव्या हातानं ओव्हर द विकेटनं मारा करणार मध्यम गतीचा गोलंदाज आहे. हाही गोलंदाज भेदक गोलंदाज आहे. जर पहिला गोलंदाज जर पाहिला एक षटकार आणि चौकार सोडला तर उत्तम गोलंदाजी, कारण पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली. पुन्हा एकदा अतिशय उत्तम खेळ मैदानावरती पाहायला मिळेल का प्रितेश? पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू मात्र फेकला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता, कोणत्याही प्रकारची मोहर या चेंडूला लागली जात नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना दिसतोय. आता मात्र ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनीच्या जर्सी क्रमांक 7 तेवढे चेंडू मात्र मैदानावरती खर्च करताना दिसतोय धाकटीजोई टीमसाठी रांजणपाडा जय हनुमान. चौदा धाव संख्या धावपटालावरती आणि अगदीच प्रितेश उंच उचली दिलेला चेंडू या वेळेला अवांतर घोषित करतायत क्वालिफाईड पंच. अवांतर एक धाव संख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 15च्या घरात 1 दशक आणि 5. दुसऱ्या पर्वात 2019ला ही स्पर्धा आपल्याला नाईट टुर्नामेंट्स प्रकाश जोतातील स्पर्धा पाहायला मिळाली होती. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 2022ला ही स्पर्धा आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. या वेळेस मात्र अगदीच उजव्या इष्टीच्या वरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंचांकडे अपील माग केला जातोय. अपील फेटाळला जातोय क्वालिफाईड पंचांकडून आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती प्रितेशच्या पुढच्या चेंडूची. आतापर्यंत धाव संख्या धावपटालावरती 15. अतिशय सुरेख हा बॉलिंग पद्धतीचा चेंडू विरकावला. फाईन लेग कडे चेंडू जाणार. खणखणीत एक आसमानी सुलतानी षटकार. उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई भूमिपुत्र बघा भेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. थँक यू डीजे कुमारचे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर ज्यांचं आताच शुभ आगमन झालेलं आहे, आदरणीय सन्मानी अर्थात उत्कृष्ट गायिका अर्थात रश्मिताई सुनील मडवी पार्श्व गायिका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत असेल. ओटू पंडित सर. वेलकम रेशमी मडवी. आणि याचबरोबर आपण मैदानावरती पाहतोय अतिशय सुरेख खेळ मैदानावरती सुरू आहे. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न डिफेंड विकेटच्या दिशेनं जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. दिसतोय धाकटीजोई टीम 25 एक बाद 25 धाव संख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. चौकार षटकारांची बाहुचार मैदानावरती. अतिशय सुरेख उंचावरून मारला चेंडू. काय होणार? क्षेत्ररक्षक चेंडूला फेल करणार का? आणि पाहता पाहता आपल्या बॅट मधून बॅक टू बॅक मयूरच्या दुसरा चौकार. डीजे समालोचन इथं पाहायला मिळतोय. वारंवार संधी मिळतोय कारण चौकारांशी पुन्हा एकदा 2 अतिशय सुंदर ध्वनिफिती संचलित केल्या जात आहेत. निहाल डीजेच्या मार्फत गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रितेश, तर फलंदाजी मार्कवर तोच मयूर. 1 डाऊन साठी आलेला मयूर. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न जोरदार अपील. या वेळेला मात्र बोट उंचावला जातोय आणि मयूर येणार LBW च्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. नसावा करीच्या पाण्यात प्रकत्रे सांगतायत. भारत जन्म दुर्लभम, महाराष्ट्र अति दुर्लभम. अहो भारतात जन्म मिळेल परंतु महाराष्ट्राच्या मातीत जन्म मिळण्यासाठी 7 जन्म पुण्य करावे लागतील. हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा, महाराष्ट्र आहे राजा शिवछत्रपतींचा, हा महाराष्ट्र आहे लता दीदींचा, हा महाराष्ट्र आहे लोकमान्य टिळकांचा आणि महाराष्ट्र आहे सचिन रमेश तेंडुलकर यांचा. तर अगदीच मंचावरती सन्माननीय संगीत क्षेत्रातील रायगडच्या उंच क्षितिजावर चमकणारी स्वरतारका जिचं नाव
अगदी जिचं आत्ता शुभगमन झालं रश्मी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या गावच्या विद्यमान सरपंचा आदरणीय R.S. ठाकूर, रेश्मा शरद ठाकूर आपल्याला विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते रश्मी मडवी यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल एक छानसा क्षणचित्र टिपला जाईल मंचावरचा. आणि आज संगीत क्षेत्रातील ही स्वरतारका अतिशय उत्तम गीतं गायली आणि आपल्या सुरांमधून कैकांची मनं जिंकली अशी ही एक यशस्वी गायिका रश्मी मडवी आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारतोय. सेकंड ओव्हर दुसरा षटक घेऊन येणार गोलंदाजी मार्कवरचे हनुमान रांजणपाडा टीम कडून परेश पाटील. तिसरा षटक घेऊन येणार परेश पाटील, कारण पहिला षटक घेऊन आला होता अगदीच शेखर, दुसरा षटक घेऊन आला प्रितेश आणि आता तिसरा षटक घेऊन आलाय परेश. गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजी मार्कवर सज्ज असेल तोच सलामीला आलेला सलामीवीर दीपेश. अतिशय सुरेख पॉइंटच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण थांबवून ठेवलं समोरच्या फलंदाजाला. अगदीच गेलास तर उडवणार दांड्या आणि आपल्याला परतवून लावेन डगआउट मध्ये अशा प्रकारचा इशारा दहशत या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली. तेवढाच दीपेश, जर आपण दीपेश पाहिलं तर वैयक्तिक दीपेश खेळतोय 4 चेंडूंमध्ये 6 धाव संख्येवरती 7, त्यात एक चौकाराचा समावेश. अतिशय सुरेख सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र इथं केली जाणार नाही. चूक पकडला जातोय झेल आणि सलामीवीर दीपेशचा संपतोय या ठिकाणी खेळ. तीसावी जयंती आणि मला आठवतोय 125वी जयंती चेंबूरमध्ये झाली. गाठल्यामध्ये फार मोठ्या मैदानावरती लाखो भीम सैनिकांच्या उपस्थितीत ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमास उपस्थित होतो. अगदीच आपण जर पाहिलं तर या दीपेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय आमिष घरात. कोपरचे मामा आणखीच आपण कुठे असाल तर समाजून कक्षामध्ये यायचं आहे. गव्हाण कोपर मामा, आपणास विनंती असेल की आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी ओटू पंडित सर. कोपरचे मामा सन्मान केला जाईल कोपरच्या मामांचा. शब्द सुमनानं त्यांचाही आदरातिथ्य आता वळतोय. आपण पुन्हा एकदा मैदानावरती नवीन आलेला फलंदाज आमिष घरात. डावखुरा डाव्या हाताचा हा फलंदाज पाहिला, चेंडूला दिली दिशा, काय होणार, जाणार का, गेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गगनचुंबी षटकार. सांगतायत 35 लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 35 धावसंख्या धावपटलावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अगदीच मी उल्लेख करेन या ठिकाणी चेंडूकरण एखादा चेंडू हरवला गहाल झाला तर लगेचच आपल्याला नवीन चेंडू प्रोव्हाइड केला जाईल, मैदानावरती पुरवला जाईल. शृंखलेचे नियम माझे साथी समालोचक श्याम ठाकूर आणि सुशांत पाटील यांना सांगितलेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. नाणेफेकीचा कौल फक्त तुमच्या निर्णयासाठी असेल, फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी. जिंकण्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. बिमरसाठी आणि त्याचबरोबर रनआउटसाठी फक्त आणि फक्त अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतील, हे स्पर्धेचे नियम आहेत. तर मैदानावरती खेळ सुरू आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती. जय हनुमान रांजणपाडा टीम कडून दुतुम रांजणपाडा फारसा अंतर नाही. या ठिकाणी नेक्स्ट टीम संस्कार एंटरप्राइजेस गावदेवी गावठाण विपक्ष बहिनाथ बेडपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा दुसरा पुकार असेल. आपण कुठे असाल तर लगेचच या ठिकाणी समाजून कक्षेशी अर्थात संपर्क साधायचा आहे. मैदानावरती सुरू असणारा सामना धाकटीजुई विपक्ष रांजणपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये द्वंद्व, खेळाडूंमध्ये हा द्वंद्व पाहायला मिळतोय. घमशान युद्ध पाहायला मिळतोय. चेंडूची तपासणी केली जातोय. नवीन आलेला फलंदाज मादाळा फळीतील हा फलंदाज आहे, कारण 3 बाद झाल्यानंतर अमिष घरात आला. ज्याच्या बॅटला सूर गवसला तर चौकार षटकारांची आतषबाजी कारण धाकटीजुईमधून खेळणारा हा खेळाडू कैक मैदानांवरती गरजलाय.
पाहिला या वेळेला मात्र काय होणार, लॉंग स्टॉप कडे चेंडू जाणार का, पाहता पाहता एक आणि पाहता पाहता एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती विरोधाभास दाखवणारी संख्या म्हणजे 36, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 35 धावसंख्या धावपटलावर 36, 3 बाद 36 धावसंख्या धावपटलावरती. मान्यवरांचा अगदीच आदरातिथ्य सन्मान आणि म्हणूनच लेदर क्रिकेट, ज्या लेदर क्रिकेटचं नेतृत्व करणारा क्रीडा क्षेत्रातील एक क्रीडा चाहता शरद धावजी ठाकूर, राजकीय पटलावरील एका प्रभागाचा नेतृत्व करणारा आणि सध्या दुतुम ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच. दुतुम ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत रस्ते असतील, या मैदानाच्या अगदीच 360 अँगलनं आपल्याला झाडे दिसतील. तदनंतर स्मशानभूमीच्या समोर असणारी ओपन जिम असेल, विसर्जन घाट असेल, CCTV कॅमेरे असतील. अगदीच सरण आपल्याला स्मशानभूमीवरती लागतोय. तो स्टोअर करण्यासाठी कंटेनर्स असतील, साठा करण्यासाठी जो गोडाऊन असेल, असे कैक पायाभूत सुविधा ज्यांच्या मार्फत दिल्या गेल्या ते शरद धावजी ठाकूर आणि रेश्मा ठाकूर यांच्या नेतृत्वानं हा सरपंच उपसरपंचाचा थाट या मैदानावरती मांडला जातोय. तर नेक्स्ट मॅच गावठाण विपक्ष बेलपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला सेकंड. एक सत्र संपण्या अगोदर नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं. डाव्या हाताचा गोलंदाज अतिशय सुरेख या वेळेला मात्र ओव्हर द विकेटनं मारा करतोय. इथं मात्र पकडला जाणार झेल आणि इथं नवीन आलेला हा फलंदाज अमिश गरजचा संपतोय खेळ. आगऱ्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल तुकू. अगदीच ज्या वारंवार केल्या जात आहेत आपल्या संघ नायकांना की आपण आपल्या वेळेतच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. दोन्ही फिती जर आपण पाहिल्या तर मित्रांनो, पृथ्वी गोल आहे. जिथून सुरुवात चालण्यासाठी कराल त्याच ठिकाणी येऊन थांबणार. ओल्ड इज गोल्ड. आपण ही गीतं दादा कोंडके यांच्या वरती चित्रित झालेली ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत. त्यांचा पुन्हा एकदा एक वेगळ्या रूपात आपल्या समोर प्रसारण करताना दिसत आहेत, ध्वनी प्रक्षेपण करताना दिसत आहेत निहाल DJ. तर या रोहितची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज दिनेश घरात. या वेळेस जर पाहिला तर अगदीच दिनेश आणि त्याचबरोबर ज्याच्या बॅटला सूर गवसला तर बरसेल गरजणार तोच अमिश घरात मैदानावरती सज्ज. तर आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र चौथा षटक घेऊन येणार रोहित पाटील. अजूनही 5 षटकांच्या सामन्यामध्ये एकाच गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा असतोय. अजूनही तो काम रांजणपाडा जे हनुमान संघाच्या संघनायकानं केलेलं नाही. कदाचित स्लॉगर टाकण्याची संधी एखाद्या गोलंदाजाला देऊ शकतील का, प्रश्न सुटेल हे शास्त्र संपल्यानंतर. एक जलदगतीचा गोलंदाज रोहित ऑन ट्रॅक, गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुरेख. या वेळेला मात्र जर केली नसती चूक तर पुन्हा एकदा परतावं लागलं असतं. मात्र इथं झेलभूमीला दान होतोय. एक धावसंख्यात प्राप्त होताना दिसतोय. धावसंख्या धावपटालावरती वधारली जातोय. धावसंख्या धावपटालावरती 37 4 बाद 37 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर या मैदानावरती अगदीच क्रिकेटचा आनंद घेताना क्रीडा रसिक, कारण आम्ही सातत्यानं सांगत असतोय कार्यक्रमातून प्रेक्षक वजा केले तर तुमच्या कार्यक्रमाची किंमत शून्य, मैदानावरून प्रेक्षक वजा केले तर तुमच्या खेळाची किंमत शून्य. खचाखच भरलेला मैदान आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि अगदीच आमच्या कॅमेरामन सुद्धा ज्या सर्व क्रीडा रसिकांना आपल्या कॅमेऱ्याच्या कोनात कैद करताना दिसत आहेत. रोहित पाटील डाव्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा अतिशय सुरेख लॉंगॉनच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केला. एक धावसंख्या सदगत्या प्राप्त झाली. धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 38. चौथा षटक आणि चौथ्या षटकातील तिसरा चेंडू. 14 एप्रिल या दिवसाचं औचित्य साधलं गेलं आणि दुसऱ्या पर्वातील आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्थेच्या मार्फत सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2022 बीमर करणारा चेंडू. यावेळेस अवांतर चेंडू घोषित करतायत क्वालिफाईड पंच गणेश बाविस्कर. 1 धावसंख्यामध्ये भर पडणार. अतिरिक्त आणि त्याचबरोबर अतिरिक्त 4 म्हणजे ऐन एप्रिलमध्ये आंबेडकर जयंतीला यांना बोनस प्राप्त झालाय की काय.
जो दिवाळीत मिळतोय. 5 धावसंख्येचा बेनिफिट आणि या मात्र चेंडूवरती फ्री हिट असणार आहे. फलंदाजाला मुभा दिली जाईल. जर त्रिफळाचित किंवा झेलबाद झाला तर तो बाद हा घोषित केला जाणार नाही. मैदान सोडणार नाही हा फलंदाज. त्याचा पुरेसा फायदा घेतोय का हा गोलंदाज फलंदाज नवीन आलेला दिनेश. रोहित पाटील बिमर करणारा दुखापत करणारा चेंडू फेकला ज्यानं. राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करणारा गोलंदाज डावकुरी हाताच्या डाव्या हाताच्या फलंदाजासाठी या वेळेला मात्र फ्रीटवरती 1 धावसंख्या प्राप्त केली. म्हणजे 1 चेंडूवरती षटकार म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. 6 धावसंख्या प्राप्त होत आहेत. त्यातील 5 बोनस स्वरूपात आणि 1 आपल्या बॅटमधून. 44 धावसंख्या धावपटालावरती 44 लॉस ऑफ 4 म्हणजे 4 चव्वे 3 चव्वे आणि 4थं षटक प्रगतीपथावरती. म्हणजे तसं पाहिलं तर अगदीच 4 चव्वे आपल्याला स्कोअर बोर्डवरती दिसत आहेत. यावेळेस अतिशय सुरेख निर्धाव चेंडूची सांगता 0 या धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लागली जातोय. उत्तम खेळ यावेळेला रोहित पाटील ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्क रोहित ठाकूर गोलंदाजी मार्क वरती असेल. रोहित ठाकूर अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न काय होणार. जजमेंट उत्तम होता. पकडला जाणार झेल आणि डाव्या हाताचा फलंदाज आमिष याचा संपतो इथं खेळ. सर्वात मोठा क्रिकेटचा रणसंग्राम सुरू असताना ही टीम दाकटीजोई मधून ट्रॅव्हल झालेली आहे. ओवी आराध्या नाईट टुर्नामेंट राष्ट्रवादी चषक. आणि तरी सुद्धा आज आपल्या खेळातून उत्तम कारण एका तालुक्यात म्हणजे कोरोना संक्रमणात निर्बंध हटविण्यात आल्यानंतर गावागावामध्ये नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं. मग आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक संस्थाही मागे नाही. 2 वर्ष थांबलेला खेळ या मैदानावरती आज 14, 15, 16 3 रजनीमध्ये शरद ठाकूर रेश्मा ठाकूर यांच्या संयोजनातून साकारली जाणारी स्पर्धा. अतिशय सुरेख पुन्हा एकदा बॅटफुटला चेंडू होता. विकेटच्या दिशेनं चेंडूला फिल्ड होतोय तोपर्यंत पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 46. 46 धावसंख्या धावपटालावरती 4थ्या षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. आणि धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 4 बाद 46. हॅलो, खास करून या ठिकाणी विनंती असेल, 4था पुकार असेल. संस्कार एंटरप्राइजेस गावदेवी गावठाण विपक्ष बहिरनाथ बेलपाडा. नेक्स्ट मॅच असेल. आपण या ठिकाणी समर्थन कक्षीचा संपर्क लगेच साधायचा आहे. पुढचा सामना आपला खेळवला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि अगदीच या संघाच्या संघनायकाला आता फक्त 6 चेंडून त्याच्यानंतर आपल्याला एक जर संघ इथं उपस्थित झाला तर दुसऱ्या संघाला काही धावांची किंवा चेंडूची पेनल्टी दिली जाईल, पॅनलाइज केलं जाईल, दंडात्मक कारवाई केली जाईल. याची नोंद बेलपाडा आणि गावठाण या दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे. शेवटचा षटक कोण घेऊन येणार. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येतोय परेश. ज्या परेशनं पहिले 6 अस्त्र फेकले होते आणि 6 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या दिल्या होत्या आणि 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. असा हा डावखुरा गोलंदाज असावा परेश पाटील. रायझिंग स्टार उगवता तारा रांजणपाडा जय हनुमान टीम कडून परेश पाटील ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवर असेल. अगदीच क्रिकेटमध्ये मात्र कोणत्या खेळाडूला कोणत्या क्षणी कोणत्या दिवशी त्याचे स्टार चमकू लागतील हे सांगू शकत नाही. ऐन वेळेला एखादा खेळाडू कोणत्याही स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करतोय. आपण स्पर्धा पाहिलीत की त्या स्पर्धेमध्ये सुदर्शन अगदीच एक हाती गोलंदाजानं सुद्धा मॅन ऑफ दी सिरीजचा मान पटकावलेला आहे. अतिशय सुंदर गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता. झपकन चेहऱ्याच्या जवळून चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. या सत्रातील फक्त आता 5 चेंडूंचा खेळ बाकी. परेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. बैलोंडा खार एंड कडून मारा करतोय. अतिशय सूर्य 49 मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल खाली असणारा क्षेत्ररक्षक. मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये झाली. अगदी जर एकानं प्रयत्न केले असते
तर या ठिकाणी झेल कदाचित आपल्या हाताला लागू शकत होता, परंतु इथं मात्र दोन क्षेत्ररक्षकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. धावसंख्या धावपटलावरती 48. उत्तम खेळ आणि अगदीच जर पाहिलं तर मैदानावरती पुरेसा प्रकाश, नाहीतर काही स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला मैदानावरती प्रकाश अतिशय अपुरा असतो, ज्याच्यामध्ये खेळण्यास किंवा क्षेत्ररक्षण करण्यासाठी काही क्षेत्ररक्षकांना दिक्कत अडचण निर्माण होतो. इथं मात्र तसं नाही. पुन्हा एकदा फसवा चेंडू, काय केलं जाईल, आणि इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय बाद देणार बॅक टू पॅव्हिलियन. आमचे परम मित्र अर्थात विजय तुकाराम पाटील, एक क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांच्याकडे पाहायला पाहतोय, आणि नक्कीच या ठिकाणी माझे खेळाडू सुद्धा ज्यांची वर्णी लागतोय, आदरणीय सन्माननीय विजय पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक शब्द सुमनाने सरचे स्वागत असेल. ओटू पंडित सर. अगदीच दानाजी शेठ ठाकूर यांचे निजी सहाय्यक म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. आदरणीय विजयजी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनापासून स्वागत. राजाराम पाटील सध्या बहुजनांचा सातत्यानं आपला झेंडा आपल्या खांद्यावरती पेलणार आहे. यावेळेस मात्र हा फटका देणार 6 धावा, एक लांब लचक आसमानी सुलतानी षटकार. चेंडू शिल्लक असतील आणि कार्यक्रमातून राजाराम पाटील या कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत. त्या मान्यवरांचंही मनापासून आभार. अगदीच चेंडू आल्यानंतर मात्र चेंडूला तपासलं जातोय खेळाडूंकडून, दुखापत झाली का, चेंडूला डॅमेज झालाय का चेंडू, आणि त्याच्यानंतर उत्तम खेळाडूचं एक खासियत आहे, जेव्हा मैदानाच्या बाहेर षटकारासाठी चेंडू जातोय त्यावेळेला चेंडू पुन्हा एकदा मैदानात आला की आपल्याला चेंडूची तपासणी करणं गरजेचं आहे. कदाचित डॅमेज झालेला असेल चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा परेश पाटील अतिशय सुंदर चेंडूची सांगता. गुडलाईन स्पॉटवरती हा सुद्धा अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, आणि या षटकातील शेवटचा निर्णायक चेंडू, या सत्रातील शेवटचा चेंडू अतिशय सुरेख मारला, आणि या वेळेला फक्त दिशा दिली, टायमिंग प्रॉपर घेतला. चेंडू येणार फाईन लेगच्या दिशेनं, एक सुंदरसा गगनचुंबी षटकार. अधिकारी संस्कार एंटरप्राइजेस गावदेवी गावठाण आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असेल, अन्यथा आपल्याला तसेच या ठिकाणी बैरनाथ बेलपाडा या दोन्ही संघाचे कर्णधार अर्थात या ठिकाणी आपण आला नाहीत तर आपल्याला दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल. अगदीच श्याम ठाकूर सांगायचं झालं तर पहिला सामना झाला म्हैसेश्वर दुतुम विपक्ष रियांश 11 बोरकार. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये घमशान युद्ध झालं. धावसंख्या होत्या स्कोरबोर्डवरती 60-61. आत्ताही जर आपण पाहिला दुसरा सामना होतोय, धावसंख्या धावपटालावरती आहेत 60-61चं आव्हान आहे. या स्कोरनं कदाचित आजची रजनी आपल्याला 60 अबाव 60 असं पाहायला मिळेल का. आणि आपण जर पाहिलं तर 30 चेंडूंमध्ये 60 धावसंख्या, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. रांजणपाडा या टीमला मात्र प्रोत्साहित आणि उत्साहित करण्यासाठी दुतर्फा मैदानाच्या अगदी चारी बाजूला त्यांचे हितचिंतक आहेत. हा समीकरण सोडवला जाईल का. मायक्रोफोनवरती आपल्याला पुन्हा एकदा बदल असेल आणि आवाज ऐकायला मिळेल. माझे साथी समालोचक दुतुम गावातील श्याम ठाकूर दुतुम. थँक्यू सो मच पंडित सर. त्यानंतर पुन्हा एका अनाउन्स केली जातोय, शेवटचा पुकार असेल संस्कार एंटरप्राइजेस गावदेवी गावठाण विपक्ष बहिनाथ बेलपाडा संघाच्या कर्णधारांना. आपण एक षटक संपाच्या अगोदर आला नाहीत, उपस्थिती दाखवली नाहीत, तर या ठिकाणी जो पहिला कर्णधार येईल त्याला नाणेफेकीचा कॉल म्हणून घोषित केला जाईल. हा पहिला तुमच्यासाठी नक्कीच निर्णय असेल. खास करून आजच्या दिवसाच्या रजनीमध्ये आपण पाहिला तर अतिशय दर्जेदार आयोजन, ज्या आयोजनाच्या मार्फत आपण पाहिलं तर नक्कीच आशीर्वाद कला क्रीडा सांस्कृतिक तसेच सरपंच उपसरपंच चषक 2022 हे शानदार जानदार पर्व
आणि म्हणूनच या ठिकाणी मित्रांनो आज आपण पाहतोय सर्वांगीण धुतुम गावचा विकास, ज्यांच्या माध्यमातून अर्थात विद्यमान सरपंच पदी बसल्यानंतर सर्वांगीण विकास आपण पाहतोय. उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट नियोजन आणि खास करून आपण पाहिलं तर मंडप डेकोरेशन, खास करून आपण पाहिलं साऊंड सिस्टीम अर्थात निहाल मंडप डेकोरेटर्स कोली कोपर. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लाईव्ह थेट प्रेक्षकन खास करून पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून माझ्या समवेत स्कोरर आहेत सुदर्शन पाटील तारा, तसेच अपडेटर म्हणून पिंट्या घरत. तसेच खास करून आपण पाहिलं तर संपूर्ण आज या मॅचच्या दरम्यान अर्थात सर्वात मोठं जमीनदारीची जोखमीची बाजू अर्थात रेफरी ज्युरी म्हणून पाहत आहेत गणेश बाविस्कर सर आणि घाटकोपर, तसेच दीपक बोराडे सर. थँक्यू सो मच. तर पुन्हा एकदा जाऊया आपण चालू असलेल्या या मॅचेसकडे. खास करून जय हनुमान रांजणपाडा संघ विपक्ष अर्थात या ठिकाणी धाकटी जुई नाणेफेकीचा कॉल जय हनुमान रांजणपाडा संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. क्षेत्ररक्षणच्या दरम्यान आपण पाहिलं तर 5 षटकाच्या दरम्यान पाहिलं तर धाकटी जुई संघाने जमवल्या धावा. 60 धावांचा स्कोरबोर्ड उभं केलंय. 61 धावांचं टार्गेट असेल. खास करून आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार क्वालिटी आज आपण ज्यांच्या माध्यमातून चेंडू पुरवायचा आहे या ठिकाणी. ओके, हा चेंडू घ्या. ज्यांच्या माध्यमातून अर्थात पीटीसी लाईव्ह फाउंडेशन अर्थात आपण पाहिलं तर फाउंडर ऑफ द प्रेसिडेंट अर्थात या ठिकाणी संदीप वासकर सर. माझ्या समवेत अर्थात सुशांत पाटील असतील, पंडित सर असतील, या ठिकाणी प्रकाश ठाकूर सर असतील. आणखीच बेलपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे या ठिकाणी. तसेच पुढचा गावठाण गावदेवी गावठाण संघाचा सुद्धा कर्णधार आलेला आहे सुशांत पाटील. नक्कीच आपण कॉम्बॉक्स मध्ये जाऊन या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल किंवा पंडित सर असतील, पंडित सर नक्कीच आपण कॉम्बॉक्स मध्ये जायचं आहे. सुशांत पाटील आपण जायचं आहे आणि खास करून नाणेफेकीचा कॉल मी विनंती करीन की SM पेस्टचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय अर्थात कमी अर्थात वयामध्ये ज्यांनी आपली गरुड जीप घेतली अर्थात श्याम ठाकूर सरांना विनंती करीन की आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. बेलपाडा विपक्ष गावठाण कॉम्बॉक्स मध्ये. शिवशक्ती धाकटी जुई विपक्ष जय हनुमान रांजणपाडा दोन संघाच्या मध्ये पाहिलं तर एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पैसा वसूल आजच्या पहिल्या रजनीमध्ये. तो चलते हैं दोस्तों फिर एक बार मैदान की ओर. लेट्स गो 3, 2, 1 लेट्स गो स्टार्ट. दिस इज द फर्स्ट बॉल सेकंड इनिंग. गोलंदाज असेल गुंज मार्क वरती रोहित घरत. रोहित घरत पहिला चेंडू अतिशय जबरदस्त यावेळेस पाहिला नक्कीच, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा असफल ठरतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता. काय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालाय मित्रांनो या आजच्या पहिल्या रजनीमध्ये. आणखीच हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. फुटपाथ पद्धतीचा चेंडू या बैल शॉर्ट स्क्वेअर लेगला किक केला. दरम्यान मिळतोय 1 धाव. या एकीर धावसंख्येनं आपलं खातं खोललं जातंय. आणखीच लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव असेल. रोहित आणि साथी फलंदाज आपण पाहिला तर सोबत असेल फलंदाज प्रफुल्ल पाटील. शेखर पाटील आणि प्रफुल्ल पाटील तर नक्कीच एक अनुभवाची शिदोरी असणारे दोन्ही फलंदाज आहेत. खास करून पाहिला तर जास्तीत जास्त आपण पाहिला तर नामी फलंदाज म्हणून शेखर पाटील याची गणना होतोय, परंतु गोलच्या मार्कवर आहे गोलंदाज रोहित घरत. एक जबरदस्त गोलंदाज रोहित घरत. अतिशय जबरदस्त चेंडू या वेळेस क्लिक केला जातोय. चेंडू जातोय अर्थात सिली मिड ऑनच्या दिशेनं. 1 धाव येणार. 1 धाव से जास्त दुसरं काय मिळणार नाही. आणि यावेळेस पाहिलं तर एकेरी धावसंख्येनं संघ अर्थात यावेळेस जाऊन पोहोचतोय 2 धावसंख्येवरती. अतिशय जबरदस्त अर्थात या रजनीमध्ये आपण पाहत आहात, आनंद घेत आहात.
खास करून पाहिलं तर नक्कीच जय हनुमान रांजणपाडा बऱ्याचशा अवधीनंतर नक्कीच आपण पाहिलं तर या आजच्या रजनीमध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय, परंतु काय गोलंदाजी, अतिशय जबरदस्त गोलंदाजी झाली आहे यावेळेस. जबरदस्त चेंडू, यावेळेस वेगाचा चेंडू, भन्नाट वेग, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार यावेळेस. अर्थात बाईकच्या स्वरूपात चेंडू, बॅटकटच्या स्वरूपात चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. सोन्या बाबाई मास्तर धावा आलेल्या आहेत नक्कीच 4. आपण पाहिला तर फलंदाज शेखरच्या माध्यमातून. कारण मित्रांनो नक्कीच निर्णयावरती ठाम राहायला शिका, निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येतोय. आणि खास करून आपण पाहिलं तर नक्कीच शेखर यावेळेस आपल्या अर्थात नियमांवरती अर्थात ठाम राहिलेला आहे. या 4 धावा, संघाची धावसंख्या 4 ने वाढली जातोय, संघाची धावसंख्या 6. 61 धावांचा उद्दिष्ट डोळ्यासमोर असताना अतिशय जबरदस्त अर्थात रिव्हर्स पाहिला आपण यावेळेस काय अटेम्प्ट केलाय, अर्थात चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. अतिशय जबरदस्त धून, अर्थात ही धुनीपितीच्या मानातून राजांना हा मुजरा होता. पुन्हा एकदा शेखर, पल्लू स्कोप काय जबरदस्त, आणि क्वालिफाईड पंच सांगतात की चेंडू नो असेल, अर्थात 1+4 दिस इज द 5 रन्स, या मिळतील 5 धावा. अर्थात लगातार 4 चौकार आलेत, लगातार 3 चौकार आलेत. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो की नक्कीच सूर्यकांत ज्यांच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच P1चं हे पहिलं षटक, आणि खास करून हे फ्री हिट असेल. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. कारण मित्रांनो नक्कीच नातं कोणतंही असो त्याचा पासवर्ड एकच, विश्वास, आणि तो विश्वास अर्थात सार्थ करताना शेखर पाटील. गोलंदाज आपल्या गोलच्या मार्कवर पुन्हा एकदा. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, परंतु नक्कीच हा फ्री हिट असेल चेंडू. फुलटॉस चेंडू, अतिशय जबरदस्त, नक्कीच 1 बाउन्स चेंडू जातोय, अर्थात मिड आणला सीमा रेषा पार, चौकार. अतिशय जबरदस्त आपण पाहिलं तर नक्कीच आज या ठिकाणी वेलीची मोठी गंमत असते, कारण काही गोष्टी वेल समजल्यावर समजतात आणि काही गोष्टी वेल निघून गेल्यावरती समजतात. या वेळेला नक्कीच आपण पाहिलं तर शेखर पाटील एक जबरदस्त फलंदाजी करत असताना पहिला षटक संपला जातोय. पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19, येणारे चेंडू बाकी असतील 24 चेंडू, निर्णायक विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. जय हनुमान रांजणपाडा विपक्ष आपण पाहत आहेत
आता शिवशक्ती धाकटी जो या दरम्यानचा हा सामना अतिशय जबरदस्त, परंतु यावेळेस पाहिला तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येणार धाकटीजी संघाचा गोलंदाज दीपेश घरत. जोरदार बिग हिट केला जातोय, चेंडू हवेमध्ये यावेळेस पाहायचा अतिशय दर्जेदार झेल टिपला जातोय आणि इथं मात्र खेळ समाप्त होतोय फलंदाज प्रफुल्ल पाटील याचा. क्या बात आहे. नक्कीच मित्रांनो, कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल त्या शिवरायांची. हा डीजे अर्थात आपण पाहिला तर खास करून निहाल च्या माध्यमातून हा एक ध्वनिफीतीतून मानाचा मुजरा होता, परंतु इंडिया नंबर 3 आपण पाहिला तर नक्कीच एक संघाचा सरसेनापती म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातोय सूर्यकांत मोकल. अतिशय जबरदस्त चेंडू, काय कमबॅक राहिलाय. नक्कीच पहिला चेंडू पाहिला तर त्याच्यावरती पहिली सफलता, तदनंतर पाहिला तर दुसरा चेंडू, एक निर्धाव चेंडूची सांगता दीपेश घरत गुणच्या मार्कवर. अर्थात आपण पाहिलं तर आयोटीलच्या एंडकडनं गोलंदाजीसाठी तयार. सुरेख चेंडू हवेमध्ये झेलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषापार चौकार. आपण पाहिलं तर दणदणीत खणखणीत अर्थात चौकार आलाय शिखर. अतिशय जबरदस्त पुन्हा एकदा बॅटची आउटेज घेऊन यावेळेस पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्याच्यावरती आलाय अर्थात एक धाव. या एकेरी धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. एक बाद 24. जय हनुमान रांजूरपडा विपक्ष अर्थात शिवशक्ती धाकटीजू या दोन संघांच्या दरम्यान पाहिलं तर नक्कीच या संपूर्ण खेळाच्या माध्यमातून अर्थात 61 धावांचा उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी पुन्हा एकदा दीपेश गुणच्या मार्कवर. जोरदार बिग हिट केला जातोय, हवेमध्ये झेल आणि नक्कीच यावेळेस चुकीला माफी नाही. अतिशय जबरदस्त झेल टिपला जातोय आणि इथं मात्र खेळ संपला जातोय सूर्यकांत मोकल याचा. मध्ये खूप खूप धन्यवाद श्याम ठाकूर सर, संस्कार एंटरप्राइजेस गावदे गावठाण आणि बहिरीनाथ नाणेफेकीचा कॉल. या दोन संघांच्या दरम्यान मी मान्यवरांना विनंती करतोय, आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्था दुत्तम पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल संस्कार एंटरप्राइजेस गावदेवी गावठाण आणि बहिरीनाथ या दोन संघांच्या दरम्यान खरं तर शुभेच्छा देऊन आजच्या दिवसातील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन कर्णधार, खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर नक्कीच संस्कार एंटरप्राइजेस गावठाण या ठिकाणी गावदेवी गावठाण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि लगेचच आपल्या या मॅच नंतर निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल उडवला गेला. वळतोय आपण 61 धावांचा टार्गेट असताना आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्था दुत्तम यांच्या माध्यमातून खरं तर माणसांचा जन्म हा घराघरात होतो, परंतु माणुसकी फक्त नेमक्या ठिकाणी पाहायला मिळते आणि या रंगमंचावर या व्यासपीठावर आपण पाहतोय आजच्या पहिल्या दिवशी पहिल्या रात्री माणुसकीचं नातं अगदी अतिथींच्या समवेत आपल्याला बहरताना दिसायला मिळतं. खूप खूप स्वागत आहे सर्व खेळाडूंचं, क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं. वळतोय पुन्हा एकदा मॅचकडे.
हो टू श्याम ठाकूर सर. नक्कीच सुशांत पाटील सर, आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त कमबॅक राहिलाय. काय गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आता दीपेश घरत धाकटी जो उभारणार आपण पाहिलं तर, आणि खास करून ज्यांच्या माध्यमातून तब्बल 2 षटकं संपली जात आहेत. संघाची धावसंख्यांचा विचार केला तर 3 बाद 24 येणारी चेंडू बाकी असतील. अर्थात या ठिकाणी 18 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 37 धावांची आवश्यकता असेल. इनेट नंबर अर्थात 5 सतीश पाटील गोलंदाज. या वेळेस पाहिला तर तिसऱ्या क्रमावरती रोहित घरत ज्यांच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं होतं. ओ व्हॉट अ नाईस डिलिव्हरी, परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारे चेंडू. क्वालिफाईड पंच सांगतात की चेंडू स्क्वेअर असेल. आबांतर काय वाईट साठी रिव्ह्यू नसेल. अंपायर डिसिजन इट इज द फायनल डिसिजन, नो रिव्ह्यू. आपण नक्कीच नियमांची अंमलबजावणी करायची आहे. आणि खास करून आपण पाहिला तर ज्यावेळी पंचांचा निर्णय असेल त्यावेळेस नक्कीच रिव्ह्यू घेतला जाईल. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच स्वीर चेंडू आलाय. संघाची धावसंख्या 1 वाढली जातोय. संघाची धावसंख्या 25. लॉस ऑफ द 3 विकेट्स. जय हनुमान रांजणपाडा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोहित घरत आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी अर्थात जिया एंडच्या बाजूने गोलंदाजीसाठी तयार. अतिशय जबरदस्त चेंडू या वेळेचा क्लिक केला जातोय. पायाचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण ज्या क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून सूरज घरत आहे त्या ठिकाणी. आणि खास करून पाहिला तर 1 धाव येतोय. संपूर्ण लाईट येते तर काय दिसत नाही. 25 रन्स टोटल मूज ऑफ द स्कोर. रोहित आपल्या षटकातील पुढचा चेंडू असेल. पण काय जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच, परंतु यावेळेस बॅट आणि चेंडू अर्थात याचा संपर्क नाही, तिथं उत्पत्ती नाही. आणि खास करून पाहिलं तर एक निर्धाव चेंडूची सांगता. एक बिग हिटर अर्थात येणारे 16 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. परंतु सतीश पाटील ज्याच्याकडे पाहिला तर नक्कीच षटकार चौकारांची मोहर सातत्याने लागत असतोय. तोच एक बिग हिटर. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण होतोय. यावेळेस दीपेश घरतच्या माध्यमातून एक पाहिलं तर 1 धाव मिळतोय. एकेरी धावसंख्येने आपलं खातं अकाउंट ओपन केलं जातोय. 27 संघाची धावसंख्या असेल. 15 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त अर्थात पॉइंटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षण तैनात असेल आणि अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 से ज्यादा अर्थात एकापेक्षा जास्त काय मिळू शकत नाही. सलामीला फलंदाज अर्थात शेखर पाटील आत्मविश्वास असतं. अर्थात खास करून एक आपण पाहिलं तर नक्की ज्याच्या माध्यमातून अर्थात अनुभवाची शिदोरी घेऊन शेखर पाटील नॉन स्ट्राईकला असेल. जबरदस्त बिग हिट केला जातोय. पायाचा या वेळेचा चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय अर्थात स्क्रीनला लागतोय. चेंडू जातोय. बिग 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 इट इज अ सिक्सर.
आहे सरपंच चषक आता 2022 हे शानदार जानदार अर्थात दुसरं पर्व आशीर्वाद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून. कारण मित्रांनो नक्कीच आज या ठिकाणी माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणीच्या विचाराच्या माध्यमातून होत असतोय आणि तेच विचार तीच वाणी अर्थात आपण पाहिलात या ठिकाणी मग शरद दादा ठाकूर असतील ज्यांच्या माध्यमातून खास करून अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये अर्थात या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. येणारी चेंडू बाकी असतील 12 चेंडू 26 धाबा. आपल्याकडे मित्रांनो वेळ कमी आहे, पिकअप करायचं आहे अर्थात या ठिकाणी चौथा गोलंदाज आपण पाहिला तर नक्कीच साई शक्ती धाकटीजू या माध्यमातून चौथा गोलंदाज नयन घरात. 12 चेंडू 26 धावा. 13च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल जय हनुमान रांजूरपाडा संघाला आणि खास करून पाहिलं तर ती खासियत अर्थात सलामीला आलेला फलंदाज खास करून आपण पाहिला तर नक्कीच मग या ठिकाणी शेखर पाटील असेल किंवा सतीश पाटील आहे ज्यांनी एक षटकार मारलाय तो सतीश पाटील नॉनस्ट्राईकला तर गोलच्या मार्कवर येत आहे यावेळेस खास करून नयन घरत. पहिला चेंडू नक्कीच जोरदार हिट केलाय परंतु पायाचं यावेळेस अतिशय जबरदस्त यावेळेस मिडॉनच्या दिशेने अर्थात क्षेत्ररक्षण केलं जातोय. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि खास करून नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस काय गोलंदाजीमध्ये कमबॅक केलाय तर स्ट्राईक वरती येतोय नक्कीच बिग हिटर म्हणून रांजणपाडा गावामध्ये ज्याची गणना केली जातोय सतीश पाटील. 11 चेंडू 25 धाबा. 25 धाबा 11 चेंडू. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा नयन घरात. हा चेंडू पाहिला तर नक्कीच ऑफ स्टंपच्या थोडासा बाजूने जाणार एक निधाव चेंडूची सांगता जबरदस्त अर्थात पाहिलं तर कुठंतरी अर्थात हा चेंडू निर्धाव गेल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा आनंदन अर्थात यावेळेस पाहिला जाईल धाकटी जुईच्या खेम्यामध्ये. 10 चेंडू 25 धाबा. पुन्हा एकदा जोरदार बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या नीटच्या पट्ट्यामध्ये आला नाही परंतु काय चूक झाली यावेळेस मी म्हणेन नयन घरच्या माध्यमातून हा झेल निसटला जातोय आणि खास करून नक्कीच याचा भोगदंड आपल्याला नक्कीच भोगाला मिळेल की काय. सतीश पाटील एक दर्जेदार फलंदाज आहे आणि यावेळेस एक धाव मिळतोय सतीशला संघाला. येणारी चेंडू बाकी आपण पाहिलं तर समीकरण असेल 9 चेंडू आणि 24 धावा. 9 चेंडू 24 धाबा परंतु काय कमबॅक केलंय गोलंदाजच्या माध्यमातून नयन घरात उत्कृष्ट गोलंदाज. ओ व्हॉट अ नाईस डिलिव्हरी आणि यावेळेस मला वाटतं चेंडू खास करून शेखर पाटील बॅट आणि बॅटच्या दरम्यान लागतो थोडीशी नक्कीच दुखापत असेल खास करून नक्कीच सेफ्टी आपण पाहिला तर या ठिकाणी गार्ड असेलच. नक्कीच क्रिकेटमधले मोस्ट ऑफ द सेफ्टी पहिला नक्कीच आपल्या अर्थात मित्रांनो आयुष्याचा जीवनाचा विचार करा आणि म्हणून खास करून पाहिला तर नक्कीच या ठिकाणी शेखर पाटील अर्थात सेफ्टी गार्ड तर असेलच परंतु नक्कीच या ठिकाणी पाणी घेऊन जायचं आहे. आठ चेंडू आणि खास करून 23 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल परंतु नक्कीच हे टार्गेट सेट कोण करणार
पाहिलं तर सतीश पाटील आहे, खास करून मोठा फलंदाज ज्याच्याकडे पाहिला जातोय. परंतु खास करून विचार केला तर आपण शेखर पाटील सुद्धा सामन्याला आलेला, अर्थात सलामीला आलेला हा शेखर पाटील एक अनुभवाची शिदोरी घेऊन असणारा फलंदाज आहे. आणि म्हणूनच मित्रांनो अनुभव हा सर्वात मोठा गुरु म्हटला जातोय. आणि म्हणूनच मित्रांनो सांगितलं जातोय स्वतःचे स्वामी झाल्याशिवाय अर्थात जगाचे स्वामी होता येत नाही. कारण मित्रांनो सातत्याने आपण पाहिलं क्रोधाने आयुष्य कमी होते आणि हास्य मरते, परंतु उत्साह नष्ट होतोय, आनंद मावळतोय. मित्रांनो प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन घ्या. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय या ठिकाणी अभिनय तो कभी नाही. नक्कीच पुन्हा एकदा आता जर आपण नक्कीच हरलात तर पुन्हा एकदा 365 दिवस या दिवसाची वाट पाहावी लागेल. येणारे 8 चेंडू आणि 23 धावा, कंपल्सरी चेसिंग. नयन घरत पुन्हा एकदा काय जबरदस्त आणि यावेळेस बॅटची इमेज घेऊन जातोय फलंदाज सतीश पाटीलला माघारावा लागेल. यावेळेस फलंदाज बॅक टू प्रवीण सतीश पाटील. मित्रांनो अतिशय सुमधुर डीजेच्या धुनच्या माध्यमातून संपूर्ण आज आपण पाहिला तर नक्कीच या 3 दिवसाच्या रजनीमध्ये अतोनात मनोरंजन होणार. परंतु पाहिला तर नक्कीच नयन अर्थात काय गोलंदाजी जबरदस्त, नक्कीच ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजी होतोय सतीश पाटील. आपण पाहिला तर अतिशय स्वस्तामध्ये ही विकेट आपल्याला या ठिकाणी परतवण्यात यश आलंय. पुन्हा एकदा पाहिलं तर समीकरण असेल येणारे चेंडू बाकी असतील. या ठिकाणी 7 चेंडू 23 धावा, सफळ गोलंदाज नयन गोंजा मार्कवर. क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुल होतोय. खास करून लखन पाटील एक बिग हिटर अर्थात हेल्थ इज वेल्थ. मित्रांनो शरीरयष्टी पाहिली तर नक्कीच हा बलदंड देह आहे, परंतु एक निर्धाव चेंडूची सांगता होतोय. समीकरण येणार आहे यावेळेस पाहिलं तर 6 चेंडू आणि 23 धावा. शॉर्ट मीटिंग घ्यायची नाही विनंती असेल, वेळ आपल्याकडे कमी आहे. नक्कीच वेळेचा सदुपयोग करायचा आहे. वेळ वाचवा खेळ वाचवा. शॉर्ट मीटिंग घ्यायची नाही. 6 चेंडू 23 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल आणि बिग फटके मारणार कोण? आपण पाहिला तर लखन सारखा एक जबरदस्त बिग हिटर आहे. मित्रांनो शरीर देह पाहिला तर जबरदस्त शरीरयष्टी आहे लखन पाटील. आणि साथी फलंदाज अर्थात यावेळी सलामीला फलंदाज शेखर पाटील. तर गोलंदाज अर्थात 5वा गोलंदाज शिवशक्ती धाकटीजूच्या माध्यमातून अर्थात सूरज घरत. 6 चेंडू 23 धावा. दोस्तों फिर भी दिल्ली बहुत दूर है, जो भी करना है अभी करो वरना 6-23. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त. नक्कीच आपण पाहिला तर यावेळेस काय भन्नाट वेग पाहायला मिळालाय. गोलंदाजच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडूची सांगता जागेवरती स्तब्ध ठेवलाय. यावेळेस मी म्हणेन नक्कीच शेखर पाटीलला. 5 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू क्लिक केलाय. चेंडू यावेळेस पाहिला तर शॉर्ट अर्थात मिड ऑनच्या दिशेला यावेळेस कॉर्नरच्या रिझल्टला टॅवर झाला होता, परंतु त्याच्यावरती आले 1 धाव. परंतु यावेळेस विचार केला यावेळेस एकीर दुहेरी संख्येने काम चालणार नाही, कारण पाहिला तर मोठी धावसंख्या येणारी चेंडू बाकी असतील. यावेळेस 4 चेंडू आणि 22 धावा. लखन पाटील एक बिग हिटर रांजणपाडा गावामधून हा गणला जातोय. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. नक्कीच अतिशय जबरदस्त मी म्हणेन गोलंदाज सूरज घरत धाकटीजूच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त सूरज. तीन चेंडू 22 धाबा. 3 चेंडू 22 धाबा.
कुठेतरी पाहिला तर नक्कीच धाकटी जुई संघाचा पारड जर होताना दिसतोय की काय. आणि यावेळेस सहाव्यामध्ये झेलाय अतिशय जबरदस्त, परंतु पायाचा यावेळेस चेंडू सीमा रेषेकडे जातोय. चेंडू थांबणार की काय, आणि यावेळेस चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय हा चौकार. संघाची धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचतोय. या षटकातील अर्थात शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी असतील आणि निर्णायक विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. जोरदार बिग हिट करण्याचा प्रयत्न असक्सेसफुल होतोय आणि यावेळेस येतोय फक्त आणि फक्त 1 धाव लखनच्या फलंदाजीतून. परंतु पाहायचं नक्कीच यावेळेस मी कुठेतरी म्हणेन एक चेंडू निर्णायक विजयासाठी 17 धावा. पाहिलं तर कुठेतरी अर्थात पारडे जर होताना दिसतंय अर्थात शिवशक्ती धाकटी जुई या संघाचं. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रुपेश ठाकूर यांचं शुभागमन असेल. अतिशय जबरदस्त, आणि यावेळेस मी म्हणेन अर्थात शिवशक्ती धाकटी जुई अर्थात या ठिकाणी विजयाची मुहूर्त लोरवली जातोय. हार्दिक अभिनंदन, आणि खास करून जय हनुमान रांजणपाडा संघ, आपण या शृंखलेमध्ये सक्रिय सहभागी झालात. आपलं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक आभार. या सामन्याचा सामनावीर अर्थात 8 चेंडू मध्ये 21 धावांची घणाघात केली करणारा मयूर पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. कमॉन द मयूर पाटील, कॉम्बॉक्स मध्ये आपण यायचं आहे आणि या सामन्याचा सामनावीर आपण घ्यायचा आहे. तर पुढचा सामना असेल, विनंती असेल या ठिकाणी अर्थात गावठाण संघाचा अर्थात आकाश टकले, जो काही निर्णय असेल त्याची अंमलबजावणी आपण लगेचच करायची आहे. मॅन ऑफ द मॅच मयूर पाटील. किती चेंडू? 8 चेंडू आणि 21 धाबा. अतिशय जबरदस्त मयूर पाटील. 8 चेंडू 21 धाबा करणारा अर्थात या सामन्याचा सामनावीर शिवशक्ती संघाचा धाकटी संघाचा मयूर पाटील या ठिकाणी यायचा आहे. मयूर नक्कीच वर या इकडे. आणि खास करून विनंती असेल या ठिकाणी शरद ठाकूर. आठ चेंडू 21 धाबा. शरद ठाकूर, आपणास विनंती आहे नक्कीच आपण या ठिकाणी समजून कक्षाशी संपर्क साधायचा आहे. शिवशक्ती धाकटी जुई अर्थात संघाचा मयूर पाटील, काय जबरदस्त 8 चेंडू मध्ये 21 धाबा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आल्यात. आणि खास करून नक्कीच मी विनंती करीन या ठिकाणी रेश्माताई, आपणास विनंती असेल की नक्कीच आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सरपंच रेश्माताई ठाकूर, आपणास विनंती असेल की या ठिकाणी त्यांना यथोचित सन्मान द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी तू नाही का? कुठं आहे सन्मान चिन्ह? घ्या ना, एक ट्रॉफी घ्या. कुठे आहे ट्रॉफी? अरे यार ट्रॉफी घ्या ना, ट्रॉफी घ्या, ट्रॉफी सन्मान चिन्ह त्याला. मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह. हा सन्मान नाही, चाल नाही, फक्त सन्मान चिन्ह द्या, सन्मान चिन्ह द्या. खास करून पाहिला तर नक्कीच मयूर पाटील ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 8 चेंडू मध्ये 21 धावा करणारा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मयूर पाटील.